शिक्षकाची बदली रद्दसाठी सोंडोली शाळेला टाळे ठोक। प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दाद घेतली नाही। सोंडोली तालुका शावफाडी येथील प्राथमिक शाळेतील विषय शिक्षक कानिफ अंकुश काकडे यांची झालेली बदली रद्द व्हावी यासाठी ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने गेले 15-20 दिवस तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्यामुळे सर्वानुमते शाळेला टाळे ठोकून बेमुदत शाळा बंद ठेवण्याबाबत आंदोलन करण्यात आलं। सोंडोली येथील प्राथमिक शाळेत 1ली ते 7वी वर्ग असून 85 इतकी विद्यार्थी संख्या आहे। कोरोना काळात सलग 2 वर्ष शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं होतं। त्यानंतर कानिफ काकडे या शिक्षकांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून शाळा गुणवत्तापूर्ण बनवली। त्यांची झालेली बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आल्यावर त्यांनीही संमती दर्शवली होती। त्या बाबतीत ग्रामसभा घेऊन ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांनी एकमताने बदली रद्द करण्यासाठी तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर निवेदन देऊन पाठपुरावा केला होता। तरीही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय न आल्यामुळे आज दिनांक 23 जुलै 2024 रोजीपासून शाळेला टाळे ठोकून शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। यावेळी केंद्र शाळा शित्तूर वारूंचे केंद्र प्रमुख M गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली, परंतु चर्चेअंती कोणताही तोडगा न निघाल्यामुळे ग्रामस्थ आंदोलनावर ठाम राहिले। यावेळी सरपंच भीमराव पाटील, प्रकाश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय नेर्लेकर, उपाध्यक्ष सुरेखा चोरगे, हनुमंत जाधव, तंटामुक्तीचे भीमराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सूरज सावंत, शिवाजी चोपडे, शिवाजी पाटील, कमलेश पाटील, अण्णा पाटील, बाळू म्होळे, राणी पाटील, कमल चोपडे, आनंदा पाटील, रुपाली म्होळे, जिजाताई पाटील, प्रकाश चोपडे, शीतल कुंभार, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी शिवाजी नांगरे, शित्तूर वारूण। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।